बघा, काल आपण वेन आकृती या उपघटकामध्ये वेन आकृती संदर्भातले वेगवेगळे प्रकार समजावून घेतले. त्याच्यामध्ये शब्दसमूहांचे वेगवेगळे प्रकार आपण जाणून घेतले. वेगवेगळ्या त्याच्या बनणाऱ्या आकृत्या देखील समजावून घेतल्या. तसेच काही सराव प्रश्न देखील समजावून घेतले. त्याच्यामध्ये त्रिकोण, चौरस, आयत, वर्तुळ हे जे आकृत्या आहेत ज्या एकमेकांमध्ये गुंतलेल्या स्वरूपाच्या असतात आणि त्याच्यामध्ये अंक अक्षर दिलेले असतात आणि त्यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारलेले असतात. तसेच काही लक्षात ठेवायचे नियम देखील आपण समजावून घेतले. फक्त म्हटल्यावरती किंवा किमान यासारखे उदाहरण देखील आपण समजावून घेतले. आज देखील आपण काही सराव उदाहरणांचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. त्याच्यामध्ये बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 8, 7 प्रश्न आपले काल झाले होते. 8व्या पासून आपण सुरुवात करूया. राधानगरी, महाराष्ट्र, कोल्हापूर हे वेन आकृतीच्या साहाय्याने खालीलपैकी कोणत्या पर्यायाने दर्शवाल? प्रश्न व्यवस्थित बघा. राधानगरी, महाराष्ट्र, कोल्हापूर. बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये असलेला जिल्हा इथे कोल्हापूर आणि कोल्हापूरमध्ये असलेलं राधानगरी नावाचं एक धरण आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे इथे जर आपण पर्यायांचा अभ्यास केला तर मोठा घटक आणि त्याच्यामध्ये अंतर्भूत असलेला पहिला पर्याय बघा, त्याच्यामध्ये अंतर्भूत असलेला दुसरा छोटा उपघटक कोल्हापूर. महाराष्ट्र जर आपण याला समजावून घेतलं तर याला आपण म्हणू शकतो कोल्हापूर आणि त्याच्यामध्ये आतमध्ये असलेला राधानगरी हे धरण. तर हा पर्याय या ठिकाणी बरोबर पर्याय इथं लगेच लक्षात येतोय. जर आपण या ठिकाणी दुसऱ्या पर्यायांचा विचार जर केला तर तेही समजावून घेऊया ते का चुकीचे आहेत ते. इथे हा मोठा उपघटक जर आपण महाराष्ट्र असं समजवलं या ठिकाणी थोडा वेळ पुरतं, तरी इथे कोल्हापूर आणि राधानगरी हे एकमेकांमध्ये काही प्रमाणात असे या ठिकाणी जी आकृती दाखवलेली ती परस्पर संबंधित असायला पाहिजे किंवा त्यांचं अस्तित्व देखील वेगळं असायला पाहिजे, त्यावेळेस ही आकृती होईल. त्यामुळे हा पर्याय इथे चुकीचा आहे. तसेच इथे परस्पर दोघांचा काही संबंध नसेल तरीही हा पर्याय असतो. इथे महाराष्ट्र, कोल्हापूर यांचा कुठे ना कुठे संबंध असल्यामुळे आपल्याला हा देखील पर्याय घेता येणार नाही. आणि इथे तिसरा हा चौथा जो पर्याय इथे हा वेगळा, पूर्णपणे वेगळा असेल तर हा पर्याय येईल. दोन घटक एकमेकांशी अंतर्भूत आहे आणि हा पूर्ण वेगळा असेल तर हा पर्याय येईल. त्यामुळे हा देखील पर्याय येणार नाही. इथे पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असेल. पुढील प्रश्न बघा, दिलेल्या शब्दांसाठी योग्य असणारी वेन आकृती पर्यायातून निवडा. शब्द गटांचा समूह दिलेला आहे, शिक्षक, पुरुष आणि स्त्रिया. जर आपण इथे बघितलं पर्याय क्रमांक 1 चा जर विचार केला तर 3 घटक एकमेकांमध्ये अंतर्भूत असेल तर ही आकृती येईल. बरोबर आहे की नाही? मग इथे पुरुष आणि स्त्रिया हे लगेच कळतं की हे वेगवेगळे घटक आहेत एकमेकांपासून, म्हणजे हा पर्याय येणार नाही. दुसरा पर्याय बघूया आपण. इथे शिक्षक हा जर मोठा घटक मानला, इथे शिक्षक हा पूर्ण मोठा घटक मानला तर पुरुष आणि स्त्रिया या पुन्हा एकमेकांशी अंतर्भूत असतात असे नाही. इथे काही प्रमाणात एकमेकांमध्ये संबंधित पाहिजे. तर इथे देखील हा देखील चुकीचा पर्याय होईल. इथे जर आपण निरीक्षण केलं या पर्यायाचं तर बघा, हा जो मधला गोल आहे जर आपण शिक्षक म्हणून मानलं तर काही शिक्षक हे पुरुष असतात आणि काही शिक्षक या स्त्रिया देखील असतात आणि हे दोन एकमेकांपासून स्वतंत्र घटक आहेत. शिक्षक जरी असले तरी ते एकमेकांपासून स्वतंत्र असल्यामुळे इथे हा पर्याय बरोबर पर्याय आपल्याला लक्षात येतोय. आणि हा देखील इथे
वेगळं स्त्रिया पुरुष एकामध्ये एक असं दाखवण्यात म्हणजे हा बसत नाहीये. खालील आकृतीचे निरीक्षण करून त्या पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रत्येक विषयात आवड असणाऱ्या मुलांची संख्या दिलेली आहे. बघा थोडेसे वर्तुळात वर्तुळ असे 4 वर्तुळ दिलेले आहेत आणि ते एकमेकांमध्ये गुंतलेल्या स्वरूपाचे आपल्याला दिसत आहे. फक्त 2च विषय आवडणाऱ्यांची संख्या किती आहे? फक्त 2 विषय आवडणाऱ्यांची संख्या इथे विचारली. ते फक्त शब्द पुन्हा एकदा कालच्या प्रमाणे नियम लक्षात ठेवायचे आहेत. फक्त या शब्दावरती कॉन्सन्ट्रेशन ठेवायचं आहे. फक्त 2च. च पण महत्वाचा इथे आहे. आता इथे बघा फक्त 2 4 विषय दिलेत. गणित, विज्ञान, इंग्रजी, मराठी. गणित, विज्ञान, इंग्रजी, मराठी. जर आपण इथे बघितलं गणिताला हा गोल आपण लाल रंगाने रंगविला. तर गणित आणि विज्ञानचे पहिल्यांदा आपण संख्या घेऊया. 2च विषय. मग आता ही संख्या आपल्याला एक एक बाहेर काढावी लागेल, बरोबर की नाही? मग फक्त गणित आणि विज्ञान हे 2 विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या इथे किती येते? तर इथे बघा 8 आपल्याला बाजूला घ्यावा लागेल. 8. त्यानंतर बघूया विज्ञान आणि मराठी. मराठी घेऊया. विज्ञान आणि मराठी हा जो गोल आहे तो आपण इथे या दोघांमध्ये हा गोल एकामेकांमध्ये गेलेला आहे. इथे 4 ही संख्या देखील बाहेर येईल बघा. त्यानंतर पुढचा गोल घेऊया. इंग्रजी आणि विज्ञानचा जर विचार केला इथे इंग्रजी आणि विज्ञान या दोघांचा जर विचार केला तर दोघांमध्ये असलेला अंक इथे दिसतोय आपल्याला 5 बघा. आणि अजून एक जर विचार केला इंग्रजी आणि मराठी याचं देखील नीट निरीक्षण करा. इंग्रजी आणि मराठी हे 2 विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या इथे आपल्याला दिसते 5. आता इथे बाकीचे उरलेले अंक बघूया. 6 हा फक्त विज्ञान विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दर्शवितो. 7 हा फक्त एकच विषय आवडणाऱ्यांची संख्या दर्शवितो. 9 देखील इंग्रजी विषय आवडणाऱ्यांची संख्या दर्शवितो आणि गणित हा 7 देखील गणित विषय आवडणाऱ्यांची संख्या दिसते. राहिलाय फक्त इथे 3. हा 3 जो आहे तो इंग्रजी त्यानंतर विज्ञान आणि मराठी हे 3ही विषय आवडणाऱ्यांची संख्या दर्शवितो. इथे आता महत्वाचा नियम आपल्याला समजावून घ्यायचा आहे बघा. फक्त 2च विषय आवडणाऱ्यांची संख्या आपल्याला विचारलेली आहे. 3 विषय आवडणाऱ्यांची संख्या विचारलेली आहे का? नाहीये. तर आपण इथे हा 3 घ्यायचा नाहीये. का नाही घ्यायचा? जर इथे आपल्याला किमान हा शब्द जर असेल किमान जर असेल त्यावेळेस मात्र किमान 2 विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती असं जर विचारलं असतं तर आपण तो 3 घ्यायचा आहे. आता इथे फक्त 2च असं विचारलेलं असल्यामुळे आपण हा 3 इथे घ्यायचा नाहीये. विद्यार्थी मित्रांनो हे महत्वाचं म्हणजे कन्सेप्ट ध्यानात ठेवा. आता या सर्व अंकांची हा 3 इथे आपण घेतलेला नाही. यांची बेरीज करून बघूया. 8 आणि 4 12. 12 आणि 10 22. इथे 22 हा पर्याय क्रमांक 3 आपल्याला दिसत आहे बघा. तर हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता वाटल्यास तो 3 जरी ऍड केला असता आपण म्हणजे शंका म्हणून तर बघा 22 मध्ये 3 मिळाले 25 इथे पर्याय देखील नाहीये. त्याच्यामुळे आपलं उत्तर कन्फर्म बरोबर आहे.
पुढचा प्रश्न बघूया. फक्त भाषा विषय आवडणाऱ्यांची एकूण संख्या किती? आता हा देखील तसा विचार करायला गेलं तर लगेच काहींना वाटेल भाषाविषयी, चला भाषाविषयी इथे दिसतोय मराठी, आणि फक्त लगेच 7 ही संख्या इथे निवडाल, किंवा मग आता 7 हा पर्याय इथे नसल्यामुळे थोडासा वेगळा विचार आपण करू. परंतु आता भाषा तशा भरपूर भाषा आहेत, तर आपल्याला इथे दिलेल्या भाषा निवडायच्या आहेत. तर इथे असे सुद्धा फसवे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. मग फक्त भाषा असं जर विचारलेलं असेल तर आपल्याला इथे भाषा कोणत्या कोणत्या आहेत या पर्याय इथे दिलेल्या चित्रामध्ये, आकृतीमध्ये, तर इंग्रजी ही एक भाषा आहे, मराठी ही देखील एक भाषा आहे, बरोबर आहे की नाही? मग आपल्याला इथे फक्त भाषा जेवढ्या आहेत त्यांचं इथे संख्या एकत्र त्यांची बेरीज करावी लागेल. आता त्याच्यामध्ये हे अंक येणार नाही, कारण विज्ञान, इंग्रजी आणि विज्ञान मध्ये हा 5 अंक येईल का? नाही येणार. 3 पण येणार नाही, कारण हा पण विज्ञानामध्ये येतोय, 4 पण याच्यामध्ये येतोय. म्हणून आपल्याला इथे काय करावं लागेल, इंग्रजी भाषा आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 9, त्यानंतर ही संख्या 7, आणि दोन्ही पण या 5 जणांना पण भाषा आवडते, हे पण अंक याच्यामध्ये समाविष्ट केला जाईल. 7 आणि 5 12, 12 आणि 9 इथे येईल उत्तर आपलं 21 उत्तर येईल बघा. पर्याय क्रमांक 3 च जर निरीक्षण केलं तर तो आपलं उत्तर इथे दिसतंय 21. प्रश्न क्रमांक 11 आहे बघा. विद्यार्थ्यांनी प्रश्नांकडे नीट काळजीपूर्वक बघायचं आहे. पुढील वेन आकृतीत विविध फळे आवडणाऱ्या व्यक्तींची संख्या दर्शविली आहे, त्यावरून प्रश्नांची उत्तरे लिहा. फळे आवडणाऱ्यांची संख्या दिलेली, फळांची ऑलरेडी तिथे स्क्रीनवर मी नाव दिलेली आहेत. आता हा थोडासा वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे, नीट लक्ष द्या. फक्त आंबे व फक्त केळी आवडणाऱ्यांची संख्या, फक्त आंबे व फक्त केळी आवडणाऱ्यांची एकूण संख्या, फक्त आंबे फक्त जेवढा प्रश्न आपल्याला समजलाय, जेवढं वाक्य, प्रश्नाचे थोडेसे भाग करायचे विद्यार्थी मित्रांनो बघा. म्हणजे आपल्याला जे कच्चं काम आपण करतो, कोणता पण विषय असू द्या, तर त्याचे लगेच त्याची मांडणी करून घ्यायची आणि प्रत्येक उदाहरण हे कच्चं काम करून सोडवायचं असतं. तर आता इथे फक्त आंबे व फक्त केळी, फक्त आंबे कोणते आहेत? फक्त आंबे मला इथे ही दिसत आहेत बघा, 54. व फक्त केळी, केळी आवडणारे किती आहेत? 41. ही सर्व आता यांची बेरीज करावी लागणार आहे आपल्याला, आताच करून घेऊया. 5 आणि 9, 95. एकूण संख्या ही सर्व फळे आवडणाऱ्यांपेक्षा कितीने जास्त आहे? सर्व फळे म्हणजे इथे ऑलरेडी 3च फळं दिलेली आहेत, द्राक्षे, आंबा आणि केळी. मग सर्व फळे कोणाकोणाला आवडतात? जर आपण बघितलं तिन्ही आकृत्यांमध्ये समाविष्ट असलेला अंक इथे दिसतोय आपल्याला 27 दिसतोय. सर्व फळे आवडणाऱ्यांपेक्षा कितीने जास्त आहे, म्हणजे ही संख्या जास्त आहे, कितीने जास्त आहे ते आपल्याला काढायचंय. इथे जर आपण या दोघांची वजाबाकी केली तर आपलं उत्तर निघणार आहे बघा. इथे 5 मधून 7 जात नाही, आपण घेतला हातचा, 15 मधून 7 गेले, इथे आले उत्तर 8. इथे राहिलंय 8, 8 मधून 2 गेले 6. 68 आपलं या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे, पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, इथे खाली बघा 68 इथे उत्तर दिसतंय.
हे या प्रश्नाचं आपलं उत्तर आलेलं आहे. पुढचा प्रश्न आपल्या समोर दिलेला आहे बघा. आकृती तीच आहे. फक्त दोनच फळे आवडणाऱ्या व्यक्ती किती? फक्त दोनच फळे. आता इथे फक्त शब्द पुन्हा एकदा आलेला आहे. वारंवार तेच प्रकारचे प्रश्न घेतोय कारण तुमचा थोडासा त्या घटकाविषयीचा अभ्यास डीप मध्ये व्हावा म्हणून. फक्त दोनच फळे. इथे जर बघितलं आपण तर 3 प्रकारची फळ आहेत. जर इथे आता 2 फळ कोणते कोणते ते आपण बाजूला काढूया. केळी आणि आंबा. बघा केळी आणि आंबा आवडणारे 32 आहेत, 32. त्यानंतर द्राक्षे आणि आंबा आवडणारे 21 दिसत आहेत इथे दोघांमध्ये. बरोबर आहे. हा 54 आंबा आवडणारे, 36 जे द्राक्ष आवडणारे, 41 राहिला फक्त 27. 27 धरायचा का? तर नाही. इथे आपल्याला 27 धरता येणार नाही कारण तो इथे किमान शब्द नाहीये. एवढंच ध्यानात ठेवा. फक्त इथे फक्त दोनच दिलेले आहे म्हणून आपल्याला इथे फक्त या दोघांची बेरीज आपल्याला करावी लागणार आहे. 3 आणि 5 उत्तर आलंय आपलं 53. 53 आहे का बघा. बघा पर्याय सुद्धा बघायची गरज येत नाही. आपोआप आपल्याला आपण जर प्रश्नाचं वाचन नीट केलं तर उत्तर आपल्याला पटकन म्हणजे सोडवता येणारच आहे आणि आपला तो पर्याय असणारच आहे. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. प्रश्न नीट वाचा आणि भरपूर मार्क मिळवा. प्रश्न जो नीट वाचेल, प्रश्नातल्या अटी जो नीट वाचेल तर त्याला तो प्रश्न बेरजा वजाबाक्या सर्वांनाच करता येतात. परंतु जो प्रश्नाच्या अटी व्यवस्थित वाचतो, किती कॉन्सन्ट्रेशन करतो तेच स्पर्धा परीक्षांमध्ये बघितलं जातं. पुन्हा एकदा पुढील वेन आकृतीचे निरीक्षण करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 12वा प्रश्न आहे आपला. लेखक नसलेले किती डॉक्टर वकील आहेत? लेखक नसलेले किती डॉक्टर वकील आहेत? आकृतीचं निरीक्षण करा. इथे लेखक नकोय, नसलेले. लेखक नसलेले. मग आता लेखक मध्ये जेवढे आहेत ते लगेच बाद होत आहेत बघा. किती डॉक्टर? डॉक्टर पाहिजे तो. किती डॉक्टर? आणि वकील पण पाहिजे. किती डॉक्टर वकील आहेत म्हणजे डॉक्टर आणि वकील मध्ये असलेली संख्या आपल्याला घ्यायची, दोघांमध्ये पण असलेली म्हणजे दोघांमध्ये सामायिक असलेला अंक आपल्याला इथे घ्यायचा आहे. बघा किती डॉक्टर वकील आहेत, इथे 9 ही संख्या जर आपण निरीक्षण केलं तर हे 9 डॉक्टर पण आहेत आणि वकील पण आहेत. आता इथे 12 येईल का? तर 12 येणार नाही कारण ते लेखक असल्यामुळे ती संख्या आपल्याला घेता येणार नाही. आणि ही 10 ती फक्त वकील आहेत. 16 फक्त डॉक्टर आहेत, ते पण येणार नाही. मग आपण इथे फक्त लेखक नसलेले किती डॉक्टर वकील आहेत याचं उत्तर येईल 9. पर्याय क्रमांक 3. 9 उत्तर दिसतंय बघा. ज्यांना प्रश्न म्हणजे थोडेसे जर वाटत असेल तर स्क्रीनशॉट सुद्धा प्रश्न आल्या स्क्रीनवर दिसल्यावर आपण काढून घेऊ शकतात. ठीक आहे, नंतर सरावासाठी. बारावा प्रश्न आहे बघा 12.2. डॉक्टर असलेल्या शेतकऱ्यांची संख्या
आता इथे पुन्हा अटी आलेल्या आहेत या प्रश्नामध्ये. त्या अटीनुसार आपण जेवढं समजतंय त्याची लगेच मांडणी करून घ्यायची. बघा, प्रश्न जर मोठा असेल तर आपण त्याचे भाग करतो आणि भागानुसार जे जे कळालंय त्याची मांडणी करून घेतो. डॉक्टर असलेल्या शेतकऱ्यांची संख्या. डॉक्टर असलेले शेतकरी इथं मला 8 दिसत आहेत, बरोबर आहे. हा, डॉक्टर असलेल्या लेखकांच्या संख्येपेक्षा, आता दुसरा भाग आहे प्रश्नाचा, हा दुसरा भाग आहे. डॉक्टर असलेल्या लेखकांच्या संख्येपेक्षा डॉक्टर पण पाहिजे आणि लेखक पण पाहिजे. मग डॉक्टर आणि लेखक असलेले यांच्यामध्ये बघा, लेखक इथं दिलेला आहे. बघा, इथं असं म्हटलेलं नाहीये की वकील नकोय. मी इथे आपल्याला डॉक्टर, लेखक इथे 7 आणि 12 हे दोन्ही पण घ्यावे लागेल. यांची बेरीज जर आपण केली तर याचं उत्तर येतंय 19, बरोबर. आणि अगोदर डॉक्टर असलेले शेतकरी झालेत 8. आता 19 आणि 8 मध्ये काय विचारलेले ते बघूया आपण. संख्येपेक्षा कितीने जास्त वा कमी आहे? डॉक्टर असलेल्या शेतकऱ्यांची संख्या, याची संख्या विचारलेली. ही संख्या डॉक्टर असलेल्या शेतकऱ्यांची संख्या ही कमी आहे, बरोबर, ती 8 आहे. आणि ही पुढची संख्या मोठी आहे. आपण प्रश्न इथंची कोणाला लावलेला आहे त्यानुसार पण पर्याय आपण पडताळून बघायचे आहेत. तर ही कमी आहे, कितीने कमी आहेत? तर 19 मधून जर 8 गेले तर त्याचं उत्तर 11 येतंय. आता इथे 11ने जास्त पण दिलेलं आहे, 11ने कमी पण दिलेलं आहे. मग कोणाची संख्या विचारली? शेतकऱ्यांची संख्या. शेतकऱ्यांची संख्या ही कमी, कितीने कमी आहे? 11ने. याच्यामध्ये जर ही वजाबाकी केली आपण, 19 वजा 8, तर इथं येतंय 11. तर 19ने कमी हा पर्याय आपला इथे घ्यावा लागेल आपल्याला. आलंय लक्षात? ठीक. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो. पुढील वेनाकृतीचे निरीक्षण करून त्यासाठी पर्यायातील योग्य शब्दगट निवडा. पुन्हा एकदा शब्द समूहांचा गट आलेला आहे, त्याची एक आकृती आलेली आहे. त्यानुसार आपल्याला आकृतीचं निरीक्षण करून खाली 4 पर्याय दिलेले आहेत. त्याच्यामध्ये कोणता पर्याय बरोबर आहे या आकृतीस, या शब्दसमूहांसाठी ही आकृती दिलेली आहे आणि योग्य आकृती कोणत्या शब्दसमूहांसाठी ते आपल्याला ओळखायचं आहे. 13वा प्रश्न आपला आहे. पहिला पर्याय आपण पडताळून बघूया. पाणी, ससा, मासा. आता पाण्यामध्ये मासा राहतो, बरोबर की नाही? पाण्यामध्ये. आता याची आकृती आपण थोडक्यात इथे काढून बघूया या पर्यायाची. याला जर आपण पाणी म्हटलं तर आपण मासा त्याच्यामध्ये दाखवू शकतो. पण आता ससा इथे दिलेला आहे. ससा तर काही पाण्यात राहत नाही, बरोबर आहे की नाही? तो वेगळा घटक आहे, तो भूचर प्राणी आहे. तर त्याला आपल्याला वेगळा इथे गोल दाखवावा लागेल. मग या पर्यायासाठी ही वेन आकृती तयार होते. तर हा पर्याय आहे की ते नाही? मग हा आपला चुकीचा पर्याय आहे. चला दुसऱ्या पर्याय पडताळून बघूया. ससा, बेडूक, पाणी. याची देखील बघता येईल आपल्याला आकृती काढून. ससा, पाणी आपण मोठा घटक घेऊया, या दोघांपेक्षा पाणी मोठा वाटतंय म्हणून ससा. आता ससा पुन्हा वेगळा, पाण्यामधून बाजूला गेला ससा. आणि बेडूक, बेडूक पाण्यात पण राहतो आणि म्हणजे पाण्यात पण तो जाऊ शकतो आणि जमिनीवर पण राहू शकतो. तर ती आकृती अशी येईल आपली. तर ही पण आकृती इथे काही दिसत नाहीये, म्हणजे आपला हा पण पर्याय चुकीचा आहे.
पुढचा पर्याय आपण बघूया, पाणी, मासा, बेडूक. पाणी, पुन्हा एकदा आपण मोठा गट गोल काढूया पाण्यासाठी. मासा पाण्यामध्ये अंतर्भूत असलेला घटक आहे, आणि बेडूक जर पाहिला आपण तर तो पाण्यामध्ये असतो आणि जमिनीवर पण राहतो, त्याचं स्वतंत्र. हा तर इथे या घटकापासून बाजूला ही आकृती काढली, याचा अर्थ काय होतो की याचं स्वतंत्र, या पाण्यापासून वेगळं पण अस्तित्व याचं आहे. म्हणून आपल्याला इथे ही आकृती काढावी लागेल. आणि जर पर्यायांची आकृती जर पाहिली आपण, म्हणजे इथे प्रश्न आकृती जर बघितली तर ही याच्याशी मॅच होते म्हटल्यावर आपल्याला, आता परीक्षेला तुम्ही या आकृत्या पटपट काढून 1 मिनिटात या आकृत्या काढून, आता इथे आपण एक्सप्लेनेशन करतोय, थोडासा वेळ जातोय, परंतु पटापट या पर्यायांच्या आकृत्या आपण काढून बघायच्या आहेत आणि त्यानुसार आपलं उत्तर पडताळून बघायचं आहे. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येतंय बघा. वाटल्यास आपण पर्याय 4 देखील पडताळून बघू शकतो. पक्षी, पाणी, हवा. पक्षी, पाणी, हवा हे थोडेसे वेगळे घटक आहेत, एकमेकांपासून स्वतंत्र घटक आहेत. तर पक्ष्याचं वेगळं अस्तित्व आहे, पाणी देखील वेगळं आहे आणि हवा देखील वेगळी. तर याची वेन आकृती अशी आहे, स्वतंत्र. हा देखील सर्व पर्यायांचे जे आपण दिसतंय आता, ते कालच्या तासिकेला आपण सविस्तर त्याचा अभ्यास केलेला आहे, वेगवेगळे उदाहरण देखील मी सांगितलेले आहेत. थोडेसे काठीण्य पातळीचे उदाहरण इथं घेऊया. सोबतच्या आकृतीमध्ये वर्तुळ ए वृद्ध लोकांचे प्रतिनिधित्व करते. इथं लिहूया आपण वृद्ध. वृद्ध लोकांचे प्रतिनिधित्व करते. वर्तुळ ए ला इथे नाव दिलेलं आहे. वर्तुळ बी महिलांचे प्रतिनिधित्व करते. महिला. महिला. आणि त्रिकोण सी बलवान लोकांचे, त्रिकोण जो आहे तो बलवान लोकांचा प्रतिनिधित्व करतोय. सी जो आहे तो बलवान लोकांचे प्रतिनिधित्व करतो. यावरून पुढील प्रश्नाचे उत्तर द्या. आता इथे पर्याय सुद्धा खाली राहिलेले आहेत, आपण पर्यायांची गरज वाटल्यास आपण बघूया नंतर. आता प्रश्न वाचून घेऊया. वृद्ध नसणाऱ्या बलवान महिला किती आहेत? वृद्ध नसणाऱ्या, वृद्ध म्हणजे या ए मध्ये नकोयत, बरोबर. ए मध्ये ही अंक चालणार नाही. वृद्ध नसणाऱ्या बलवान पण याच्या त्रिकोणात पाहिजे, आणि त्या महिला देखील पाहिजे, म्हणजे त्रिकोणात आणि वर्तुळामध्ये तो अंक पाहिजे, या बी वर्तुळामध्ये पाहिजे. मग आता इथे लगेच कळतंय आपल्याला, हा 8 आहे, तो 8 हा जो आहे तो फक्त त्रिकोणात, म्हणजे तो फक्त बलवान लोकांची संख्या दर्शवितोय, पण बलवान महिला पण पाहिजे. मग बलवान महिला म्हटलं तर आपल्याला इथे 9 हा अंक दिसतोय. मग आता वृद्ध नसणाऱ्या बलवान महिला किती? तर 9 महिलांची संख्या आपल्याला इथे दर्शवता येईल. बघूया वर स्क्रीन घेऊन. तर बघा आपला पर्याय देखील इथे दिलेला आहे. पर्याय क्रमांक 1 जो आहे तो आपलं उत्तर दर्शवणारा पर्याय आहे. चौदा 14.2 हा प्रश्न बघा. बलवान नसणाऱ्या वृद्ध महिला किती आहेत? बलवान नसणाऱ्या. आता इथे मगाचे सारखंच पुन्हा इथे आपल्याला मांडणी करून घ्यावं लागेल.
हा ए जो आहे तो आपला वृद्ध लोकांसाठी होता. त्यानंतर सी जो आहे तो बलवान, आणि बी जो आहे तो महिला. बलवान नसणाऱ्या वृद्ध महिला किती आहेत? बलवान नको आहेत त्या, बरोबर, म्हणजे त्रिकोणात ती संख्या नको आहेत. ओके. आणि वृद्ध पाहिजे, आणि त्या महिला पण पाहिजे. आता इथे वृद्धांची संख्या तर इकडे दर्शवलेली आहे, बरोबर आहे. राहिला फक्त इथं एक, पण तो वृद्ध लोक आहेत, त्या महिला आहेत का? नाही आहेत. महिला इकडे आहेत, महिला इथे राहिल्यात, बरोबर. आता या त्रिकोणातली तर एकही घेता येणार नाही आपल्याला, कारण तो बलवान नकोय, बरोबर. मग राहिला हा 5. पण 5 हा जो आहे तो कशाची संख्या दर्शवितो? फक्त महिलांची दर्शवितो, बरोबर. तो काही आपल्याला वृद्धांची संख्या दर्शवित नाही, फक्त वृद्ध तो महिलांची संख्या दर्शवितो. म्हणजे 5 पण आपल्याला घेता येणार नाही आणि 1 पण घेता येणार नाही, कारण तो महिलांची संख्या दर्शवत नाहीये. तो फक्त वृद्ध लोकांची, त्या महिलाचे असं काही सांगितलेलं नाहीये. मग आपल्याला इथे पर्यायांमध्ये विचार करावा लागेल, तर त्याचे उत्तर 0 येणार आहे बघा. ठीक आहे. तर याचं उत्तर इथे अशी एकही महिला नाहीये, तर याचं उत्तर हे असेल. म्हणजे पर्याय आपल्याला त्या आकृतीत दिसत नाहीये, जरी गडबडून जायचं नाही, तर आपण आपल्या जे विचार आहे त्याच्यावरती ठाम राहायचं. आणि काही मुलं लगेच बघा पर्याय तो वेगळा याच्यात सापडत नाही, म्हणून इथं जाणीवपूर्वक काही वेळेस चुका देखील होऊ शकतात. याचा विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्नाकडे जाऊया आपण. बलवान आहेत अशा वृद्ध महिलांची संख्या. काही मुलं मोबाईलवर स्क्रीनवर प्रश्न दिसल्यावर लगेच सोडवत देखील असतील, तो सोडवायचा आहे. आणि नंतर मी एक्सप्लेन केल्यावरती आपलं उत्तर बरोबर आलंय की नाही ते देखील पडताळून आपण बघायचं आहे आता चालू तासामध्येच. बलवान आहेत अशा वृद्ध महिलांची संख्या किती? बलवान पाहिजे, बरोबर की नाही, म्हणजे त्रिकोणात पाहिजे. त्रिकोण सी जो आहे आपल्याला बलवान दाखवतोय, ए जो आहे तो वृद्ध दाखवतोय, बी जो आहे तो आपल्याला महिलांची संख्या दर्शवितोय, बरोबर आहे. बलवान आहेत म्हणजे त्रिकोणात तो पाहिजे, बरोबर. वृद्ध पण पाहिजे आणि महिला पण पाहिजे. तर इथे तिघांमध्ये असणारा अंक जर बघितला आपण, तर त्याचं उत्तर येतंय 3 उत्तर येतंय बघा. ठीक आहे. आता इथे 2 जो अंक आहे तो वृद्ध आहे, बलवान पण आहे, पण महिला नाही दर्शवत, म्हणून 2 येणार नाही. त्यानंतर 9 जो अंक इथला दिलेला तो आपल्याला बलवानची संख्या दर्शवितो, त्याचप्रमाणे महिलांची संख्या दर्शवितो, परंतु वृद्धांची संख्या दर्शवत नाही. त्यामुळे आपल्याला इथे हे पण 9 पण घेता येणार नाही. राहिलाय फक्त 3 हा अंक राहिलाय. तर याचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 2 येणार आहे आपलं 3. ठीक आहे. दोन 2023 ला आलेला प्रश्न इथे दिसतोय बघा स्क्रीनवरती. पुढील वेन आकृतीचे निरीक्षण करून उत्तर निवडा. फक्त एकाच आकृतीत असणाऱ्या अंकांची बेरीज किती?
कालच मी तुम्हाला हा नियम समजावून सांगितलेला आहे. जास्त जे प्रश्न आहेत गेल्या 7-8 प्रश्नपत्रिकांचा अभ्यास जर केला, आपले जेवढे झालेले आहेत मागचे शिष्यवृत्तीचे पेपर इयत्ता 5वीचे, तर त्याच्यामध्ये फक्त आणि किमान किंवा सामायिक या 3 याच्यावरच आपलं सगळा म्हणजे वेन आकृत्या फिरतायत आणि त्यावरच आधारित. आणि एक राहिलं आपण शब्दसमूह, त्याचे पण डिटेल्स आपण कालच्या तासिकेला अभ्यासलेले आहेत आणि आज देखील त्याची काही उदाहरणं आपण सरावासाठी पुढे घेणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, इथे फक्त एकाच आकृतीमध्ये असणाऱ्या अंकांची बेरीज, मग फक्त एकामध्ये जर आपण निरीक्षण केलं तर पटापट जे जे अंक फक्त एकामध्ये आहेत तर ते अंक इथे मांडून घेऊया. 5 बघा, इथे 9 दिसतोय एकाच मध्ये. इथे 2 पण, इथे बघा कोपऱ्यामध्ये जडून बसलेले असतात काही अंक, ते अंक देखील आपण शोधायचे आहेत. फक्त एकाच याच्यात हा 2, त्यानंतर हा राहिला 4. यांची बेरीज आपण जर केली तर हे फक्त एकामध्येचे, बाकीचे अंक 2 मध्ये किंवा 3 मध्ये समाविष्ट असलेले आहेत. 9 5 झाले 14, 14 आणि 6 याचं उत्तर आलंय 20. तर पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे दिसत आहे. प्रश्न क्रमांक 16 आपल्या स्क्रीनवर आहे बघा. तर इथे आता थोडासा वेगळ्या प्रकारचा प्रश्न दिसतोय. मराठी अबक असे अंक इथे आहेत या वेन आकृतीमध्ये. म्हणजे प्रत्येक वेळेस अंकच येतात असं नाही, तर अक्षर सुद्धा येतात आणि अक्षरांची काही बेरीज करता येत नाही. ते सर्वचे सर्व आपल्याला घ्यावे लागतात किंवा एक अक्षरी उत्तर असतं किंवा 2 अक्षरी उत्तर याच्यामध्ये दिलेलं असतं. तर आता याचं निरीक्षण करून विचारले, नीट निरीक्षण करायचंय आणि उत्तर द्यायचंय. प्रश्न सोपे असतात. फक्त वर्तुळात असणारी अक्षरी कोणती? फक्त फक्त पुन्हा एकदा फक्त शब्द आलेला आहे बघा. वर्तुळामध्ये मला प दिसतोय आणि न दिसतोय, बरोबर आहे की नाही? इथे कोपऱ्यामध्ये दडून बसलेला आहे बघा न, आणि इथे प. काही अक्षर हे स्पष्ट दर्शवले जातात, आपण त्याच्याकडे आपलं कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी. आणि काही एकदम छोट्या याच्यामध्ये दिलेले असतात जे आपल्याला दिसत नाही. काही मुलं पटकन प बघतात, तो पण पर्याय असतो आणि म्हणून आपली जमली होते. तर इथे प आणि न हे 2 अक्षर फक्त वर्तुळामध्ये मला दिसत आहेत. मग हे पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. आले ध्यानात? पुढील वेन आकृतीचे निरीक्षण करून उत्तरे द्या. 17वा प्रश्न आहे. एकूण किती सैनिक कारागीर सुद्धा आहेत? इथे पुन्हा अक्षरांचाच प्रश्न आहे. आता मराठी अक्षरांच्या ऐवजी आता इंग्रजी अक्षर दिलेले आहेत. इंग्रजी अक्षरांचा इथे समावेश केलेला आहे, इंग्रजी अल्फाबेट्सचा. किती सैनिक कारागीर सुद्धा आहेत? सैनिकांकडे जाऊया. सैनिक पाहिजे, बरोबर. सैनिकांचा गोल आहे हा, आणि तो कारागीर पण पाहिजे. आता याच दोघांचं जर आपण एकत्र कुठं झाले बघूया, या ठिकाणी, बरोबर आहे. आता इथे आपल्याला असं काही विचारलेलं नाहीये की ते कलाकार नकोय किंवा वैमानिक नकोय, फक्त किती सैनिक हे कारागीर आहेत. तर किती सैनिक, DFG, डी अधिक एफ अधिक जी, हे कारागीर सुद्धा आहेत. लगेच कळतंय. हे फक्त एवढं कॅल्क्युलेशन इथे करायचंय आपल्याला. म्हणजे 2 याच्यावरती आपल्याला काय करायचंय, गिरवायचंय आणि तो भाग जो आहे तो ठळक करायचा आहे. तर पेन्सिल वगैरे आपल्याकडे असतेच, तर आपण त्याने सुद्धा हे गिरवून बघू शकतो. 17व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4.
पुढचा त्याच आकृतीवर आधारित प्रश्न आहे बघा. किती कलाकार सैनिक आहेत परंतु कारागीर नाहीत? किती कलाकार? किती कलाकार? कलाकारांकडे जाऊया. सैनिक आहेत, सैनिक पाहिजे, कलाकार पण पाहिजे आणि सैनिक पण पाहिजे, परंतु ते आता इथे अट वेगळी दिलेली, परंतु ते कारागीर नकोयत. इथे कारागीर नकोयत, कलाकार पाहिजे, सैनिक पाहिजे, परंतु कारागीर नकोय. म्हणजे या वर्तुळातले अक्षर घेता येणार नाही. इथे वेगळ्या कलरने दाखवतो बघा. म्हणजे फक्त या दोघांमध्ये असणारा अंक आपल्याला, अक्षर आपल्याला घ्यावं लागेल. तर ते इथे आपल्याला दिसतंय लगेच, यच. किती कलाकार सैनिक आहेत? तर यच कलाकार सैनिक देखील आहेत. आता बी नाही घेता येणार कारण ते वैमानिकच आहे, आणि सी जे आहे ते फक्त सैनिकच आहे, तो पर्याय देखील नाहीये. फक्त राहिला पर्याय आपल्याला यच. हा आपला पर्याय क्रमांकाचं उत्तर असेल, पर्याय क्रमांक 2. खालील आकृतीमध्ये विविध काम करणाऱ्या लोकांची संख्या दर्शवलेली आहे, त्यावरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 18.1 प्रश्न आहे, म्हणजे याचा आकृती दुसरे प्रश्न असल्यामुळे तसे क्रमांक दिलेले आहेत. इथे किती लोक फक्त लोहार काम करतात? वेगवेगळे काम करणाऱ्या लोकांचा मुद्दा म्हणून म्हणजे विविध प्रकारचे, प्रत्येक उदाहरणामध्ये कुठे वकील आहे, कुठे डॉक्टर आहे, लोहार आहे, शेतकरी, असे वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरण आपल्या नजरेसमोर समोरून जावे म्हणून असे उदाहरण आपण घेतलेले आहेत. बघा इथे व्यावसायिकांचा गट दिसतोय, सुतार, लोहार, कुंभार, शेतकरी. किती लोक फक्त, पुन्हा एकदा फक्त शब्द आलाय बघा, लोहार काम. आता फक्त लोहार कामावरती कॉन्सन्ट्रेशन करायचंय. लोहार काम इथे या वर्तुळाने दाखवलेलं आहे, तेवढेच लक्ष, आपलं लक्ष करण्यासाठी या बाकीच्या आकृत्या दिलेल्या असतात. प्रश्न कोणत्या तरी 1-2 आकृत्यांवरच दिलेला असतो. वर्तुळ, वर्तुळामध्ये फक्त मला इथे 7 दिसतोय, आणि नीट निरीक्षण करा. नीट जर निरीक्षण केलं तर इथे बघा कोपऱ्यामध्ये दडून बसलेला हा 3 पण दिसतोय. हा काही कोणत्याही आकृतीमध्ये नाही. पुन्हा एकदा बघा, इथे हा या त्रिकोणात देखील नाहीये, वेगळा आहे, आणि याच्यात पण नाहीये, सुतार कामांमध्ये पण नाहीये. हा 3 आहे फक्त वर्तुळामध्ये, आणि हा 7 फक्त वर्तुळ म्हणजे लोहार कामामध्ये. बाकीचे जर अंक बघितले तर ते एकमेकांमध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. मग इथे फक्त 7 आणि 3 दोघांची बेरीज होईल 10. आपलं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असणार आहे. फक्त लोहार काम करणारे लोक 10. सुतार काम करणारे किती शेतकरी कुंभार काम व लोहार कामही करतात? प्रश्न फिरून विचारलेला आहे. बघा नीट निरीक्षण करा. सुतार काम करणारे पाहिजे, सुतार काम करणारे पाहिजे. किती शेतकरी, शेतकरी देखील पाहिजे. कुंभार काम कुंभार काम व लोहार काम करतात. सुतार काम करणारे पाहिजे, त्याचप्रमाणे किती शेतकरी कुंभार काम व लोहार कामही करतात. म्हणजे काय, जर प्रश्नाचा नीट अर्थ समजावून घेतला तर या चारही व्यवसाय काम करणारे किती लोक आहेत चारही व्यवसायामध्ये, असा आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. जर इथे आकृतीचं हाच प्रश्न सरळ जर विचारायचा असेल तर चारही व्यवसायामध्ये सामायिक अंक कोणता, किंवा असा विचारलेला असता, परंतु इथे थोडासा त्याची भाषा बदलवलेली आहे, त्यानुसार आपण विचार करायचा आहे.
तर इथे बघितल्या बघितल्या कळतंय की इथे हा जो आतमधला अंक आहे 6, तर हा 4 मध्ये कॉमन असलेला अंक आहे. बाकीचे पण अंक पडताळून बघायचे. बघा 8 जर बघितला तर 8 हा कुंभार कामामध्ये दिसत नाही. ठीक आहे. आणि हे बाकीचे दोन दोन याच्यामध्येच दिसतात. हा जो आहे तो दिसतोय तिघांमध्ये, परंतु तो सुतार कामामध्ये दिसत नाही 14 अंक. त्यामुळे याचं उत्तर फक्त 6 असणार आहे. 18.2 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 6 लोक हे सुतार काम करणारे आहेत व शेतकरी देखील आहेत, कुंभार देखील आहेत आणि लोहार देखील आहेत. कोणते काम करणाऱ्या लोकांची संख्या सर्वात जास्त आहे? तर आता इथे आपल्याला थोडस जास्त कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. काय करावं लागणार आहे आपल्याला? आपल्याला प्रत्येक काम करणाऱ्या याची संख्या, लोकांची जी संख्या आहे त्यांची बेरीज करून पाहायला लागणार आहे आणि त्याचं उत्तर काढावं लागणार आहे. म्हणजे प्रत्येक व्यवसाय गटाची बेरीज करावी लागेल. कुंभार काम किती करतात, सुतार काम किती करतात, शेतकरी किती करतात, लोहार काम किती करतात, हे अंक निघल्यावरती आपल्याला याचं उत्तर निघणार आहे. तर याचा आपण बेरीज करून आपलं जर उत्तर काढलं तर बघा, पहिल्यांदा आपण कुंभार काम करणाऱ्या लोकांची संख्या काढूया. चारही दिलेले आहेत, त्याच्यामुळे चारही पर्यायांची उत्तर, पर्याय पण पडताळून जर बघितले तर आपल्याला चारही व्यावसायिक दिलेले आहेत. 23, 12, 10, 14, 6 याच्यातले झाले कुंभार कामामधले 5 लोक. 5 संख्या याच्यामध्ये आहेत समाविष्ट केलेल्या. यांची बेरीज आपण करून जर बघितली, 5 आणि 10 येथे 15, एकाला हातचा 2, 3, 4, 5, 6 याचं उत्तर आलंय 65. कुंभार काम करणारे किती झालेत? तर इथे लिहूया आपण 65. त्यानंतर पुढचे जर आपण बघितले तर सुतार काम करणारे बघूया 62, 9, 8, 6 यांची जर आपण बेरीज केली 11, 8, 8 आणि 7, 14, 14 आणि इथे 14 आणि 10, 24, 23, 25, 26 याचे उत्तर येते 86. पुन्हा एकदा बघूया, 11 आणि 8 झाले 19, 19 आणि सॉरी परत एकदा बघूया, 11 आणि 11 4, 15 4, 19, 19 आणि 6 इथे 25 येते. दोनाला हातचा, याचं उत्तर येते 85. ठीक आहे. इथे लिहून ठेवतो मी 85. सुतार काम करणारे येतात 85. इथे थोडीशी जागा 65 आणि 85 लिहून ठेवूया आपण. याचं उत्तर येते 65. इथे 85. पटापट थोडीशी बेरीज पण आपण मध्ये एखाद्या वेळेस नजर चूक होऊ शकते, तर ते पण ध्यानात ठेवायचं. आता शेतकऱ्यांची संख्या आपण काढूया. 45, 25. बघता क्षणी इथे मला शेतकऱ्यांची संख्या कधी कधी असं पण होतं, म्हणून त्या त्या पर्यायाची पटकन बेरीज आपण करून घ्यायची.
1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 आणि 6 45 25 त्यानंतर 10 14 6 आणि 8 यांची जर बेरीज केली आपण तर बघा 6 4 10 10 20 20 आणि 8 28 2 आला हातचा 6 7 8 9 आणि 10 याची बेरीज येते 108. शेतकऱ्यांची संख्या ही मला जास्त वाटते 108 आणि राहिले फक्त आता लोहारांची देखील आपण व्यावसायिकांची बेरीज करून बघूया 12 3 इथे येतोय 9 6 8 14 25 5 5 आणि 9 येत आहेत 14 14 आणि 6 20 20 आणि 8 28 28 4 32 32 आणि 5 37 3 आला हातचा 4 5 6 7 याचे येते उत्तर 77. तर आता इथे जर बघितलं आपण तर शेतकरी यांची संख्या सर्वात जास्त येत आहे म्हणून पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर इथे दिसते. ठीक आहे. तर अशा पण प्रकारचे प्रश्न या ठिकाणी येऊ शकतात. इथे थोडासा बेरीज करायला वेळ खाऊ प्रश्न देखील याच्यामध्ये असतात पण आपण जर सोडवले प्रश्न तर त्याचं उत्तर नक्की निघतंय. शेतकऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे पर्याय क्रमांक 4. आता काही प्रश्न आपण शब्द समूहांचे जे होते ते बघूया. पुढील वेन आकृतीचे अचूक वर्णन करणारा पर्याय कोणता? 2 वर्तुळ आहेत एकमेकांशी परस्पर संबंधित असणारे आणि त्यांचं स्वतंत्र अस्तित्व देखील आहेत. तर असं जर बघितलं पुरुष स्त्रिया डॉक्टर पहिलेच मला पर्याय इथे बघा इथे याला जर आपण पुरुष मानलं पुरुष स्त्रिया आणि पुरुष आणि स्त्रिया दोघं पण डॉक्टर असू शकतात. मग याचं उत्तर हे असू शकेल. आपण दुसरे पण पर्याय बघूया त्याच्या वेन आकृत्या काय होत आहेत तयार. संख्या समसंख्या विषम संख्या संख्या याचा वेन आकृती अशी होईल संख्या मोठा घटक आणि ह्या संख्यांचे प्रकार आहेत 2 समसंख्या विषम संख्या. तर ती आकृती अशी होईल. त्यानंतर वृक्ष आंबा फणस हे वृक्ष दोन्ही वृक्ष आहेत आंबा आणि फणस याची पण आकृती अशी तयार होईल. देश राज्य जिल्हा याची कालच आपण घेतली याची आकृती अशी तयार होईल. देश राज्य आणि जिल्हा याची आकृती अशी होईल. मग राहिला हा पर्याय स्त्रिया पुरुष आणि ते डॉक्टर असू शकतात दोघं पण. म्हणून इथं पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. या एक प्रकारचा प्रश्नाचे आपण फक्त सराव घेऊया. शेवटचा प्रश्न सोबतच्या आकृतीमध्ये एका शाळेतील नृत्य नाट्य वादन या क्षेत्रात आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दर्शवली आहे. किमान 2 क्षेत्र असणाऱ्या. आता इथे किमानचा प्रश्न आलेला आहे बघा 2024 ला हा प्रश्न आलेला आहे. तर किमान म्हटल्यावरती आपण तिन्हींमध्ये पण समाविष्ट जर असेल तरी पण तो धरायचा आहे. हे वाक्य लक्षात ठेवा. इथे किमान 2 मध्ये जे अंक आहे ते घेऊया बाजूला काढून. इथे 12 अंक दिसतोय. त्यानंतर हा 13 पण बघा नृत्य आणि नाट्य करणारे विद्यार्थी दिसत आहेत. आणि हा 8 बघा वादन आणि नाट्य आणि बाकीचे जे अंक आहेत ते सेपरेट आहेत. राहिला फक्त 26. तर तो किमान जर शब्द असेल तर
आपण हे धरायचे आहेत. मग इथे 26 पण आपल्याला पकडावं लागेल. यांची जर आपण बेरीज करून बघितली तर जे पर्याय असेल ते आपलं उत्तर असणार आहे 18 14 14 आणि 3 17 18 19 एकाला हातचा 3 आणि 2 5 59 या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. तर पर्याय क्रमांक 1 जो आहे ते आपलं याचं उत्तर आहे बघा. अशा प्रकारे आपण भरपूर प्रश्न या वेन आकृतीच्या संदर्भातले समजावून घेतलेले आहेत. तुम्हाला याचा परीक्षेला नक्कीच फायदा होईल. पुन्हा एकदा सर्व तंत्रज्ञ टीम व सर्व यंत्रणेला धन्यवाद देतो आणि माझ्या तासिकेला पूर्णविराम देतो.